सुतार गावातले 12 बलुतेदार ही पहिली शरण आलेली सोमवंशीराजांची टोळी आहे. या देशाचे मूळ मालक आहेत, या देशाचे मूळ निवासी आहेत. हे साळीमाळी तेली तांबडी कुष्टी नावी दंगा सुतार लवार कुंभार गावातले 12 बलुतेदार यांची लोकसंख्या 52%, जातीची संख्या 4,500 आहे. ह्या पहिल्या टोळीला या देशामध्ये पहिल्यांदा एक नाव कोणी दिलं असेल ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते नाव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय ओबीसी 52% देशाचे मूळ मालक. अजून का जंगलात राजा राहिलं होतं त्यांना कळालं, पहिल्या टोळीला स्वीकारलंय. तिथं दुसरी एक टोळी तयार झाली. ते पण म्हटलं आपण जाऊया शरण, पण त्या टोळीचा नायक तयार होता. तो म्हटला जायचं पण नांग असायचं नाही. मग आलीच वेळ तर 2 हात करू हा विचार करून दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली ती दुसरी नगरात नाही गेली, गावाच्या बाहेरच तुंबली. हे म्हटलं काल आहे, त्या दुसऱ्या टोळीचं नाव मला आलोय पण लय नागाचा मग काल आहे, वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलोय म्हटलं. माझ्या बांधवानो वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलो म्हटल्यानंतर एका वाक्यासाठी या ब्राह्मणांनी त्यांच्यावर 5 बंद्या घातल्या. 5 गावबंदी घातली, स्पर्शबंदी घातली, लोटाबंदी घातली, रोटीबंदी घातली, बेटी बंदी घातली. ती दुसरी टोळी म्हणजे मांग, महार, ढोर, चंबाराच्या महाराष्ट्राच्या 59 जाती, केंद्रात 1500 जाती. त्याला बाबासाहेबांनी घटनेत नाव दिले शेड्यूल कास्ट. वेळ बघून घेऊ म्हटल्यानंतर 5 बंद्या घातल्या. गावबंदी, मांगा महाराजा माणूस गावात आला तर दिवसा 12 वाजता त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे, लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली. मांगा महाराजा माणूस रस्त्याने जाताना चहाचा हॉटेल दिसत चलत झाली तर बाहेरच फुटकं तपासायचं, तूच पेक तूच ठेव. सन्मानानं चहाचा कप ह्या मागासवर्गानं कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मागा महाराजा हात बाहेर बाहेर काढून घेऊन कुत्र्या मांजरा टाका पण माणसाला देऊ नका कायदा झाला. आणि 5वी बंदी सुरूच आहे. बेटी बंदी आहे का नाही, सैराट बघितला का नाही, मारली का नाही सुट्टी दोघं. बेटी बंदी घातली. नुसत्या 5 बंद्या घातल्यात माझ्या बांधवांना. सोडा म्हटली गावची घाण त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला. त्या घाणीतून मेलेली जनावर विडागली. ही दुसरी टोळी पोटाची खळगी भागवण्यासाठी मेलेली जनावर खाऊ लागली. हे मोठ्याचा नाद असायला लागलाय. अजून काय जंगलात राजा राहताना कळाला रे दुसऱ्या टोळीचं हलाल झालंय, मेलेले खायची पळायला. आणि मग ते म्हटले तिथं जाऊन मेलेले खाण्यापेक्षा त्याला हरण मारून खायचं म्हटले कशाला चरण. अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नगडे आहेत, हरण मारून खाताय ते आदिवासी. आदिवासी 7.5%, एससी 13%, ओबीसी 52%. कोण झाला ख्रिश्चन, कोण झाला मुस्लिम, कोण झाला बौद्ध, आम्ही झालो ना. अशी आमची या देशाचे मूळ मालक, मूळ निवासी आम्ही असताना त्या ब्राह्मणांनी वर्ण जात पोट जात करून आम्हाला एकमेकापासून तोडून ठेवले, फोडून ठेवले, विस्कटून ठेवलंय. आणि त्या फुटीवर आज तागायचे राज्य करतात. आज तागायचे एक जात एक झाली तरी जातीत पोट जाती झाल्या पाहिजेत. एक जात एक झाली तर ब्राह्मणाला धोका म्हणून जातीत पोट जाती केल्या. मराठा म्हणून चालत नाही, पोट जाते. माळी म्हणून चालत नाही, माळ्यात पोट जाते. मांग म्हणून चाल, मांगात पोट जाते. महार म्हणून चालत महारात पोट जात आहेत. आणि या जाती पोट जाती कधीच एक होणार. म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. मी का सांगतोय, राजाने कशासाठी कोणाच्या विरोधात काम केले तुम्हाला कळायला पाहिजे. 33 कोटी देव देताना सुद्धा मकलाशी केली माझ्या बांधवानो. बघा ब्राह्मणाचा देव लाल भडक बाय, लांबला चकनाक, डोक्याला घालायचा सोन्याचा टोप घालते असते तर गालात हसते बसते तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ते बामणाचं कुल दैवत. आणि एकही देखणं बहुजन समाजाला दिलं नाही. काळाची चित्र ध्यान सगळं द्याव. कोण डुकरा बसलाय, काळातलाय, हुंदरा बसलाय, दात बाहेर पोरग सुद्धा घाबरतंय देवाच्या समोर जायला. हे असलं देव आम्हाला दिलं, देखणं त्यांनी. दुसरे एक मकलाशी केली. लक्ष्मीला पेढा टाकला, लक्ष्मी खुश. साखर टाकली खुश. आणि इकडे 17 रेडे कापलं तर देव खुश नाही. आमचं बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढं द्यावा मला, आणि पेड्याचं, साखरेचं त्यांना. आणि वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था, माणसाला माणूस पण नाकारणे व्यवस्था. या देशामध्ये पहिल्यांदा कोणी उद्ध्वस्त करून समता प्रस्थापित केली असेल तर या देशाचा पहिला राजा सम्राट भगवान गौतम बुद्ध. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बुद्ध काय महार नव्हते हे लक्षात घ्या.
बुद्ध महान होता, शुद्धोदन नाव होता, एक राजा होता, राजाच्या पोटी जन्माला आला, पण त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. तो राजकुमार होता. त्याने ही व्यवस्था पाहिली. माणूस माणसाला स्पर्श करू नये, माणूस माणसाला जवळ करत नाही, हे सगळं बघितलं. आणि एक आता सध्याचं युद्धाचं वातावरण आहे मित्र, युद्धाचं वातावरण आहे. त्या काळात शाक्यन कोला दोन खंड होते, दोन खंड रोहिणी नदी वाहत होती. रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद एवढा कोपाला गेला, वारंवार सूचना करून सुद्धा कोल्या लोक पाण्याचा वापर थांबवत नाही. म्हटल्यानंतर शाक्य कोल्याच्या सेनापती नाशिकची बैठक बोलून सांगितलं, युद्धासाठी पाण्यासाठी युद्ध करायचा वेळ आणि दिवस ठरवा. त्यावेळेस हिंदू धर्म नव्हता, त्यावेळेस वैदिक व्यवस्था ब्राह्मणांची होती. वैदिक व्यवस्थेचा सेनापती म्हटला, सिद्धार्थ तुम्ही क्षत्रिय मराठाचं भान ठेवा, आणि आमच्या व्यवस्थेमध्ये क्षत्रियाने युद्ध नको म्हणायचं नाही, त्याला शिक्षा आहे. तुम्हाला पाण्यासाठी युद्ध करावं लागेल असेल, तुमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून असेल तरी कुळ सोडून जावं लागेल, राज्य सोडून जावं लागेल. हळवा होता सिद्धार्थ राजकुमार. तो मला मी निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाकडून माणसाची टकोरी पुन्हा प्रस्ताव मला म्हणाल मी युद्धामध्ये भाग घेणार नाही, माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास नको, त्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो, कुल सोडून जातो, असा निर्णय राजकुमार घेतोय. जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटतात. पत्नी म्हणते, तुमच्या जाण्याने हे भांडण मिटणार असेल तर खुशाल जा, तुमच्या जाण्याने इथला माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा. अण्णा सिद्धार्थ गौतमाच्या डोक्यात टूप पेटली, आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावून यायचं. माझ्या बांधवांनो, गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध आहे, शोध. सिद्धार्थ बाहेर पडला. त्या काळात सगळ्या ऋषी मुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिला, पण कुठल्याही मठामध्ये त्याच्या सहवासामध्ये माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. काय ऋषी त्या काळातलं, कधी एका ठिकाणी बसलेलं, जटा वाढलेलं आणि कधी खांजाळ झालं. आणि तो राजकुमार म्हणायचा, ह्याच्या शरीराला शांतता नाही, तिथं माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार. आणि तो ऋषी म्हणाल, बाबा तुझ्या डोसक्यात जे आहे ते आमच्या डोसक्यात नाही, तो आपला पुढे जा. त्या काळात ऋषी आता नाशिकला येणार आहेत कुंभमेळ्याला. सिद्धार्थाने ते सगळं नाकारलं. आणि मग सिद्धार्थ मला उपास तपासात काय मिळते का म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला, राजकुमार उपासाला बसला. अक्षरशः हाडं राहिली, हाडं. शेवटची घटिका बोलणार एवढ्या त्यातून हुंकारा रे, माणसाच्या सुखाचा शोध घेणार आहे ह्या. तुला माणसासाठी काहीतरी करायचं जगलं पाहिजे, जगायचं तर खाल्लं पाहिजे, हा विचार सिद्धार्थाला पटला. आणि सिद्धार्थाला भिक्षापात्रात अन्न खाल्लं आणि सिद्धार्थाचे नाक, कान, डोळे, त्वचा जीभ क्रियाशील झालं मित्रांनो. आणि सुचलं त्यात, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्रिसण सुचलं, पंचशील सुचलं, मी दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, बेचर नाही, हत्या करणार. पंचशील सुचलं, अष्टांग सुचलं, 10 पारमिता सुचल्या, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय बुद्धाने सांगितलं. तृष्णेमध्येच दुःख म्हणून बुद्धाने सांगितलं. आणि बुद्ध शेवटी म्हटले, आत्ता दे बाबा. माझ्या बांधवांनो, हा विचार एवढा फोपवला, हा देश बुद्ध झाला. या देशाचे सगळे राजे बौद्ध होते. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय, मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकारणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. आणि इकडे त्या ब्राह्मण धर्मात बुद्धीला पटणारे स्वीकार देतात का? बुद्ध म्हटले, पटतय तर स्वीकार. आणि इकडे आम्हाला स्वीकारू देत नाही. पोरग होतंय मला, पोरग मला होतंय. हिंदू धर्मातल्या माणसाला नाव ठेवायचा सुद्धा अधिकार मला नाही. पळत जायचं बामणाकडे, पोरग झाले नाव काय ठेव, पोरग तुझं का बामणाच. ही गुलामी आमच्यावर लागेल. बुद्ध म्हटले, बुद्धीला पटतंय ते स्वीकार, सुखी हो. तत्वानं जा, सुखी हो. तत्व ठरलंय माणसाचं जगण्याचं. जो समाज स्वतःच्या बुद्धीने जातो, तत्वानं जातो, अशा समाजाला शरण जाणं म्हणजे संघं शरणं गच्छामि. हे त्रिशरण आहे. पंचशील म्हणजे मी दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार, हत्या करणार नाही, हे पंचशील आहे. बुद्ध म्हटले, यात एक शील असं आहे तर दुःख आहे तुमच्या वाट्याला. 100 मिली घेणारा, खोटं बोलणार, व्यभिचार करणार, हत्या करणार, हे बुद्धाने सांगितलंय. 2500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणतात दारू पिऊ नका. कोरोनाच्या काळात दारूची दुकानं मोदीने चालू केली होती. कोरोनाच्या काळात काय उघडलं, दारूची दुकान उघडणारा राजा कसा असावा. अरे सगळे विचाराचं सगळ्या देशात प्रसार झाला, सगळे राजे बौद्ध झाले. कलिंग युद्ध सुरू झालं बुद्धानंतर, बरोबर नाही. कलिंग युद्धामध्ये सम्राट अशोकानं कलिंगाचं युद्ध जिंकलं.
आणि तलवार घेऊन